हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थ्यांना आवाज येतोय की नाही तेवढं सांगा मला. 2 मिनिटं वाट बघू आपण मुलांची जॉईन होण्याची. मग आपण लेक्चर स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला डिफ्रॅक्शन ग्रेटिंग हा पॉइंट स्टार्ट केला होता. तर डिफ्रॅक्शन ग्रेटिंग मध्ये बरेच वेगवेगळे पॉइंट आपण डिस्कस करून झाले होते आपले. तर आपण डिफ्रॅक्शन ग्रेटिंग म्हणजे नेमकं काय ते बघितलं. सो फ्रेंड्स, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आर यूज्ड टू गेट द मोनोक्रोमॅटिक लाईट. जी काही सोर्स पासून येणारी पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे, त्या पॉलिक्रोमॅटिक लाईटचं पासून मोनोक्रोमॅटिक लाईट मिळवण्याचं जे फंक्शन असेल तर ते फंक्शन कशाचं असतं? डिफ्रॅक्शन ग्रॅटिंगचं असतं. So main purpose of this diffraction grating is to obtain the monochromatic light and which is a narrower bandwidth. मग आपण बघितलं मित्रांनो की या ग्रॅटिंग ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. One is a transmission grating and another type of this grating is diffraction grating. So most of the in spectrophotometry the most useful grating is a diffraction grating. आणि जवळपास जे काय मोस्ट ऑफ द जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्याच्यामध्ये जी वाईडली वारंवार यूज होणारी जी काही ग्रॅटिंग आहे तर ती डिफ्रॅक्शन ग्रॅटिंग आहे. म्हणून आपण फक्त डिफ्रॅक्शन ग्रॅटिंगचा स्टडी केला. तर ही जी काही डिफ्रॅक्शन ग्रॅटिंग आहे तिला अजून आपण इन्सुलेट ग्रॅटिंग पण म्हणत असतो. मग मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण शिकलो की ही ग्रॅटिंग कशी प्रिपेअर करायची, कशी बनवायची. तर अगदी सिंपल मेथड होती. तर ही ग्रेटिंग प्रिपेअर करत असताना आपण केअरफुली रुलिंग करणार, इचिंग करणार आणि लार्ज नंबर ऑफ पॅरलल आणि इक्विडिस्टन्स ग्रूव्ह आपण रुलिंग करून आणि इचिंग करून प्रिपेअर करणार हायली पॉलिश सरफेस एरिया जो ॲल्युमिनियमचा असेल आणि ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने. तर ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने आपण ॲल्युमिनियम या हायली पॉलिश सरफेस एरियावर रोलिंग करून इचिंग करून नंबर ऑफ ग्रूव्ज तिथं प्रिपेअर करणार आणि हे ग्रूव्ज पॅरलल असतील, इक्विडिस्टन्स असेल तर अशा प्लेटला आपण काय म्हणणार? डिफ्रॅक्शन ग्रॅटिंग. So this diffraction grating is carefully prepared by rolling and etching the large number of parallel and equidistant grooves on highly polished surfaced area with the help of drilling machine. मग मित्रांनो, जी काय ग्रेटिंग आहे तर त्या ग्रेटिंग मध्ये आपण बघितलं की जवळपास जी विजिबल रिजन साठी किंवा अल्ट्रा व्हायलेट रिजन साठी जी आपण ग्रेटिंग यूज करतो तर त्या ग्रेटिंग मध्ये समजून घ्या 1 सेंटीमीटरचं जर आपण डिस्टन्स घेतलं तर त्या 1 सेंटीमीटर डिस्टन्स मध्ये जवळपास आपल्याला 6,000 पासून तर 12,000 पर्यंतची आपल्याला नंबर ऑफ ग्रूव्ज तिथं दिसत असतात. सो ग्रेटिंग which is used in an ultraviolet and visible region which contain near about 6,000 to 12,000 grooves in per centimeter. बघा, तर एका सेंटीमीटर मध्ये जवळपास किती ग्रूव्ज असतात? 6,000 पासून तर 12,000 पर्यंत. त्याच्यानंतर अजून आपण बघितलं मित्रांनो
की जी काय इन्फ्रारेड रिजनसाठी जी ग्रेटिंग वापरली जाते डिफ्रॅक्शन ग्रेटिंग, त्याच्यामध्ये नियर अबाउट जे काही ग्रूज आहेत तर ते ग्रूज कुठून स्टार्ट होतात? इट इज स्टार्ट फ्रॉम द 600 टू द 1000 ग्रू पर सेंटीमीटर. आणि हे जे काय इन्फ्रारेड रिजनसाठी आपण जी डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज करतो त्या डिफ्रॅक्शन ग्रेटिंग मध्ये आपण बघितलं की जवळपास 600 पासून तर 1000 पर्यंत ग्रूज असतात पर सेंटीमीटर या डिस्टन्सला. तर मित्रांनो, आपण डायग्राम बघितली की ही डायग्राम जी आहे या डायग्राम मध्ये हा जो काय आपल्याला स्लोप दिसत आहे हे सारखे सारखे जे काय आपल्याला स्लोप दिसत आहेत तर हे स्लोप नसून हे काय आहेत? ग्रूज आहेत. तर हा सेपरेट एक ग्रूज आला, हा दुसरा एक सेपरेट ग्रूज आला आणि हा तिसरा एक सेपरेट ग्रूज आला. असे एका सेंटीमीटर मध्ये किती ग्रूज असतील? जवळपास 6000 पासून तर 12000 पर्यंत असे नंबर ऑफ ग्रूज असतील. बरोबर. त्याच्यानंतर हे ग्रूज असे नंबर ऑफ असे बनवल्यानंतर ती प्लेट आपल्याला अशा प्रकारची दिसत असते, असे लाइनिंग लाइनिंग दिसतील. बरोबर. तर अशा प्रकारची ही असेल. त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक जर आपण इमेज बघितली तर हे बघा, हे ग्रूज आहेत त्याचे, हे नंबर ऑफ ग्रूज आहेत त्या प्लेटवर. तर अशा प्रकारे ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने आपण नंबर ऑफ असे ग्रूज त्या ॲल्युमिनियमच्या सरफेसवर हायली पॉलिश सरफेस एरियावर आपण केअरफुली रोलिंग करून इचिंग करून तिथं प्रिपेअर करत असतो. तर मित्रांनो, ही डायग्राम जर आपण व्यवस्थित फोकस करून जर बघितली तर हा जो सोर्स आहे तो व्हाईट लाईटचा सोर्स आहे. बरोबर. दिस सोर्स emit the radiation, त्याने रेडिएशन इमिट केले आणि एंटर इनटू द स्लिट्स. दिस इज अ एंट्रान्स स्लिट. स्लिटची जी काही विड्थ आहे तर ती ठरवते की किती पुढे लाईट पास होऊ द्यायची आहे. मग या स्लिट मधून पुढे लाईट पास झाल्यानंतर ती डिफ्रॅक्शन ग्रेटिंगवर स्ट्राईक होणार आणि डिफ्रॅक्शन ग्रेटिंगवर स्ट्राईक झाल्यानंतर ही जी काय व्हाईट लाईट असेल ते याचं इथं स्प्लिटिंग झालेलं असेल. मग स्प्लिटिंग झाल्यानंतर आपल्याला रेड लाईट भेटली, येलो, ब्ल्यू ब्ल्यू रिजनची, व्हायलेट रिजनची, अशा वेगवेगळ्या कलरची आपल्याला काय मिळाली? लाईट स्प्लिट करून मिळाली. म्हणजे इथं आता काय होतंय मित्रांनो की वेगवेगळ्या अँगलला काय होतंय? लाईटचं डिस्पर्शन होतंय. तर हे डिस्पर्शन करून मग आपल्याला तिथं मोनोक्रोमॅटिक लाईट मिळत असते. तर असं सिंपल जे फंक्शन असेल तर फंक्शन कोणाचं आहे? डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचं आहे. तर या प्रकारचं आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं की डिफ्रॅक्शन ग्रेटिंग ही कशी बनवली जाते ती. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण डिस्कस केला की जी काय डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आहे, दिस डिफ्रॅक्शन ग्रेटिंग इज अ मास्टर ग्रेटिंग. ही आता डिफ्रॅक्शन ग्रेटिंग कुठली? मास्टर ग्रेटिंग. So master grating is very difficult to prepare and this master grating are very expensive. जी मास्टर ग्रेटिंग आहे मित्रांनो तर ते प्रिपेअर करणं, तिला बनवणं फार कठीण आहे, डिफिकल्ट आहे आणि खर्चिक पण आहे, एक्सपेन्सिव्ह पण आहे. पण मित्रांनो, जवळपास आपण ऑप्टिकल फिल्टर हे मोनोक्रोमॅटर घेतलं, प्रिझम हे मोनोक्रोमॅटर घेतलं तर त्यांच्यापेक्षा जे सुपिरियर आहे, जो चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्याला मोनोक्रोमॅटिक लाईट प्रोव्हाइड करतो तर तो आहे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. मग आपल्याला जर मोनोक्रोमॅटिक लाईट जर आपल्याला हवी असेल तर आपण कुठलं जास्तीत जास्त मोनोक्रोमॅटिक डिव्हाइस प्रिफर करणार? डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. पण डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचं जे काही डिव्हाइस आहे तर ते खर्चिक आहे. इट इज नॉट इझी टू प्रिपेअर. ते डिफिकल्ट आहे प्रिपेअर करण्यासाठी. पण जरी ते डिफिकल्ट राहिलं, एक्सपेन्सिव्ह राहिलं, पण त्याच्यापासून आपण नंबर ऑफ रेप्लिका ग्रेटिंग आपण त्याच्यापासून मिळवू शकतो. मग रेप्लिका ग्रेटिंग म्हणजेच काय? की ओरिजिनल ग्रेटिंग पासून, मास्टर ग्रेटिंग पासून प्रिपेअर केलेल्या ज्या काही ग्रेटिंग असेल तर त्या ग्रेटिंगला आपण काय म्हणणार? रेप्लिका ग्रेटिंग. सो दिस रेप्लिका ग्रेटिंग इज अ एक्झॅक्ट कॉपी ऑफ मास्टर ग्रेटिंग. जे काय मास्टर ग्रेटिंग असेल तर त्याची एक्झॅक्ट कॉपी जी असेल तर त्याला आपण काय म्हटलं? रेप्लिका ग्रेटिंग. मग ही रेप्लिका ग्रेटिंग मास्टर ग्रेटिंग पासून प्रिपेअर केली जाते आणि दिस रेप्लिका ग्रेटिंग आर व्हेरी चीप. ती कशी आहे? चीप आहे, स्वस्त आहे आणि त्याला प्रिपेअर करणं सुद्धा इझी आहे. मग हाऊ टू प्रिपेअर दिस रेप्लिका ग्रेटिंग? मग आपण मागच्या लेक्चरला बघितलं की ही रेप्लिका ग्रेटिंग कशी प्रिपेअर करायची. तर मित्रांनो, जी काय प्लास्टिक आहे किंवा प्लास्टिकची फिल्म आहे, दिस प्लास्टिकची फिल्म जी असेल तर ती आपण काय करणार? जे काय आपलं ओरिजिनल ग्रेटिंग आहे, मास्टर ग्रेटिंग आहे त्याच्यावर आपण कोट करणार. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे जे प्लास्टिक असेल ते प्लास्टिक आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये नसेल, ते कुठल्या फॉर्म मध्ये असेल? लिक्विड फॉर्म मध्ये असेल, एका जेलच्या फॉर्म मध्ये असेल. हे जे काय प्लास्टिक मटेरियल असेल
तर त्या प्लास्टिक मटेरियल आपण कशावर कोट करणार, जे काय ओरिजिनल ग्रेटिंग असेल त्या ओरिजिनल ग्रेटिंगवर आपण पोर करणार आणि त्याला कोट करणार. मग हे कोट केल्यानंतर पोर केल्यानंतर आपण थोडा वेळ त्याला देणार. दिस मटेरियल इज अलाउड टू सेटल डाऊन, त्याला थोडं सेट होऊ देणार. आणि सेट झाल्यानंतर आपण हळूच ती प्लास्टिकची लेअर आपण स्ट्रिप ऑफ केली, तिथून जर काढली तर आपल्याला काय मिळणार, रेप्लिका ग्रेटिंग मिळणार. बट दिस रेप्लिका ग्रेटिंग आर नॉट शायनिंग और रिफ्लेक्टिव्ह, बट वी मेक दिस replica grating reflective by coating the aluminum on the surface of this replica grating. आणि ही आपण रेप्लिका ग्रेटिंग जी प्लास्टिकची आपण बनवलेली आहे, प्लास्टिकचं मटेरियल कोट करून ओरिजिनल मास्टर ग्रेटिंग वरती कोट केली आणि कोट केल्यानंतर तिला आपण काढलं सेटल डाऊन झाल्यानंतर, आणि काढल्यानंतर आपण बघितलं तर त्या प्लास्टिकच्या मटेरियलला पण काय असेल, इथं ग्रूव्ज असतील. जसं मास्टर ग्रेटिंगचं स्ट्रक्चर असेल तसं स्ट्रक्चर कोणाचं असेल, रेप्लिका ग्रेटिंगचं असेल. पण ही रेप्लिका ग्रेटिंग रिफ्लेक्टिव्ह नसेल, शायनिंग नसेल, ती पॉलिश सरफेस एरियावर तिला बनवलेलं नाही रोलिंग करून. ती सिंपल प्लास्टिकची असेल म्हणून ती रिफ्लेक्टिव्ह नसेल. आणि तिला शायनिंग जर आपल्याला करायचं असेल तर मित्रांनो त्याच्यावर ॲल्युमिनियमची आपल्याला कोटिंग करावं लागेल. ॲल्युमिनियमची जर आपण कोटिंग केली तर ही जी रेप्लिका ग्रेटिंग असेल ती पण रिफ्लेक्टिव्ह होणार. आणि जसं मास्टर ग्रेटिंगचं फंक्शन आहे की ती मोनोक्रोमॅटिक लाईट आपल्याला प्रोव्हाइड करते, तर तसंच सेम फंक्शन रेप्लिका ग्रेटिंग ही प्रोव्हाइड करत असते. तर मित्रांनो जास्तीत जास्त आपण मग काय प्रिफर करणार की आपल्याकडे मास्टर ग्रेटिंग नसेल तरी आपण त्याची डुप्लिकेट कॉपी जी असेल, रेप्लिका ग्रेटिंग असेल, ही आपण मोनोक्रोमॅटिक लाईट मिळवण्यासाठी तिथं यूज करणार. तर अशा प्रकारे आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट होता की जी काय ग्रेटिंग आहे आणि त्या ग्रेटिंगवरचे जे काय ग्रूव्ज आहेत, इंडिव्हिज्युअल ग्रूव्ज. आता आपण ही ग्रेटिंग बघितली, पूर्ण जी काय डायग्राम आहे ही एवढी, तर ही ग्रेटिंगची डायग्राम आहे. आणि या ग्रेटिंगमध्ये हा ग्रूव्ह आहे, हा पहिला ग्रूव्ह, हा दुसरा ग्रूव्ह, हा तिसरा ग्रूव्ह, असे काय असेल नंबर ऑफ ग्रूव्ज असतील. मग इंडिव्हिज्युअल आपण ग्रूव्ज घेतले. सो दिस इंडिव्हिज्युअल ग्रूव्ज ऑफ दिस ग्रेटिंग इज ऍक्ट ॲज अ स्कॅटरिंग सेंटर. जे आपण ग्रेटिंग घेतले मित्रांनो, त्या ग्रेटिंग वरचा प्रत्येक ग्रूव्ह हा काय म्हणून ऍक्ट होतोय, इट इज ऍक्ट ॲज अ स्कॅटरिंग सोर्स. स्कॅटरिंग होणार त्याच्यावर, कारण की ते रिफ्लेक्टिव्ह मटेरियलने बनलेले आहे किंवा त्याच्यावर रिफ्लेक्टिव्ह मटेरियलची कोटिंग आहे. तर त्याच्यावर जर लाईट जर स्ट्राईक झाली तर लाईट स्ट्राईक झाल्यानंतर तिथून काय होणार आहे, लाईटचं स्कॅटरिंग होणार आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण बघितला, द ग्रूव्ज ऑफ द ग्रेटिंग इज ऍक्ट ॲज अ स्कॅटरिंग सेंटर. and this groove of this grating is also act as a point source of radiation. आणि जो काय तो ग्रूव्ह आहे त्या ग्रेटिंगचा, तो अजून काय म्हणून ऍक्ट होतोय मित्रांनो, इट इज ऑल्सो ऍक्ट एज अ पॉइंट सोर्स ऑफ रेडिएशन. तो अजून असा पॉइंट म्हणून ऍक्ट होतोय की तिथून काय होणार, आपल्याला सोर्स ऑफ रेडिएशन मिळतील. तर इट इज ऑल्सो ऍक्ट एज अ पॉइंट सोर्स ऑफ रेडिएशन. म्हणजे तिथं जर लाईट जर स्ट्राईक झाली तर त्याच्यानंतर स्कॅटरिंग होणार आहे. स्कॅटरिंग झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट सेपरेटेड आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळे लाईटचे सोर्स त्याच्यापासून मिळणार आहे. म्हणून तो ग्रूव्ह अजून काय म्हणून ऍक्ट होतोय, इट इज ऍक्ट ॲज अ पॉइंट सोर्स ऑफ रेडिएशन. So these are the most important properties of this grooves. So these grooves is act as a scattering center and it is also act as a point source of radiation. So friends, this radiation is spread out or diffracted from the grating at a different angle in a certain direction. जेव्हा रेडिएशन आहे ते त्या पॉइंटवर ग्रूव्हवर स्ट्राईक होतील, तर स्ट्राईक झाल्यानंतर जे रेडिएशन असेल ते वेगवेगळ्या अँगलला काय होतील, स्प्रेड होतील. कारण की आपल्याला माहिती आहे की जो सोर्स आहे लाईट सोर्स, तो बंच ऑफ वेवलेंथ आहे, रेडिएशन आहे. त्याच्यामुळे जी बंच ऑफ रेडिएशन असेल ते स्ट्राईक झाल्यानंतर त्याच्यामधल्या प्रत्येक जी वेवलेंथ असेल, वेगवेगळ्या प्रकारची जी रेडिएशन असेल, तर त्याचा जो रिफ्लेक्शन होण्याचा अँगल, स्कॅटरिंग होण्याचा अँगल हा डिफरंट असेल. आणि डिफरंट जर स्कॅटरिंग होण्याचा अँगल असेल तर ती वेगवेगळ्या डायरेक्शनला काय होणार आहे, वेगवेगळ्या अँगलने स्कॅटर होऊन ती स्प्रेड होणार आहे. तर असं हे सिंपल फंक्शन कोणाचं आहे, डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचं आहे. मग त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा पॉइंट बघितला, द डिफ्रॅक्शन ग्रेटिंग इट गिव्स द मोनोक्रोमॅटिक लाईट बाय युजिंग द मेथड ऑफ डिस्पर्शन. जो काय डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आहे तो आपल्याला मोनोक्रोमॅटिक लाईट प्रोव्हाइड करतोय. तो मोनोक्रोमॅटिक लाईट कशी प्रोव्हाइड करतोय,
कुठली मेथड यूज करून? डिस्पर्शन मेथड यूज करून तो आपल्याला मोनोक्रोमॅटिक लाईट प्रोव्हाइड करतोय. बट दिस dispersion is depend on प्रिन्सिपल ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ रेडिएशन. म्हणजे हे लाईटचं स्प्रेडिंग आहे, जे आता इन्सिडेंट रेडिएशन आहे ते त्या ग्रूववर फॉल झाल्यानंतर ती लाईट काय झाली, आता स्प्रेड झाली. तर स्प्रेड होणाऱ्या मेकॅनिझमलाच आपण काय म्हटलंय, डिस्पर्शन म्हटलेलं आहे मित्रांनो, बरोबर. मग हे जे काही डिस्पर्शन असेल, तर हे डिस्पर्शन कशावर डिपेंड आहे? दिस डिस्पर्शन इज डिपेंड ऑन प्रिन्सिपल ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ रेडिएशन. प्रिन्सिपल ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ रेडिएशन म्हणजे आता नेमकं काय? तर मित्रांनो, दिस प्रिन्सिपल ऑफ डिफ्रॅक्शन इज डिपेंड ऑन difference in path length experienced by wavefront incident at an angle to the individual surface of the grooves of the grating. So this diffraction principle is depend on the difference in path length experienced by wavefront. wavefront मित्रांनो काय असतं की आपण सुरुवातीला इन्सिडेंट रेडिएशन स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीची जी काही रेडिएशन त्या सोर्स पासून निघाली आणि जी सुरुवातीला काय होणार आहे, स्टार्टिंगला जी लाईट त्या ग्रॅटिंगवर ग्रूव्हजवर स्ट्राईक होणार आहे, तर जे लाईटचं जे काय सुरुवातीला जी लाईट स्ट्राईक होते तर त्याच्या फ्रंटला आपण काय म्हटलंय, वेव्ह फ्रंट. मग ही वेव्ह फ्रंट जी स्ट्राईक होते तर त्या वेव्ह फ्रंटमध्ये त्या रेडिएशनमध्ये प्रत्येक वेव्हचं जे काय पाथ लेंथ आहे तर तो वेगवेगळा आहे आणि या वेगवेगळ्या पाथ लेंथमुळे तिथं लाईटचं डिस्पर्शन होत असतं. तर यालाच आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल ऑफ डिफ्रॅक्शन. सो प्रिन्सिपल ऑफ डिफ्रॅक्शन इज डिपेंड ऑन difference in path length experienced by wavefront. So friends, in previous lecture we will also discuss about the equation. In this equation there is a relation between the distance between the grooves and the wavelength, and this equation is n lambda is equal to d in bracket sin I plus sin r. So here is a lambda is a wavelength of radiation, d is the distance between the grooves, n is the order of diffracted radiation, and I is a angle of incident radiation, r is a angle of refracted radiation, and this relation gives the relation between this wavelength and distance between the grooves. अशा प्रकारे आपण हे इक्वेशन बघितलं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की वेव्हलेंथचं आणि डिस्टन्स बिटवीन ग्रूव्ज या दोघांचं या इक्वेशन मध्ये रिलेशन आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं स्टॉप केलं होतं मित्रांनो. मग आता पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करू. तर तो याचाच पार्ट आहे, अजून आपला हा टॉपिक इथं एंड झालेला नाही, संपलेला नाही. सो फ्रेंड्स, द प्रिव्हियस इक्वेशन or only satisfy for only single wavelength at a time. आपण मागे जे काही इक्वेशन बघितलं, n लॅम्बडा इज इक्वल टू d इंटू साइन I प्लस साइन r, हे जे इक्वेशन आपण बघितलं, तर हे इक्वेशन मित्रांनो एका वेळेस फक्त एका वेव्हलेंथसाठी ते लागू राहील आणि एकाच वेव्हलेंथला हे काय करेल, सॅटिस्फाय करेल. एकापेक्षा जर जास्त वेव्हलेंथला आपण जर ते अप्लाय करायला गेलो तर ते तिथं अप्लाय होणार नाही. So this equation is satisfy only for the single wavelength at a time. एका वेळेला फक्त एकाच वेव्हलेंथ साठी हे सॅटिस्फाय होऊ शकणार आहे इक्वेशन. So friends, rotation of the grating to change the angle of incident. So friends, this equation is satisfy only for the single wavelength. So it is must to obtain the single wavelength from the polychromatic light. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला जर हे इक्वेशन जर फक्त सिंगल वेव्हलेंथला जर लागू होत असेल, सॅटिस्फाय होत असेल, तर आपल्याला डिफ्रॅक्शन झाल्यानंतर आपल्याला काय काय मिळायला पाहिजे, फक्त सिंगल वेव्हलेंथचे आपल्याला रेडिएशन मिळायला पाहिजे. तेव्हा आपण सिंगल वेव्हलेंथला हे इक्वेशन अप्लाय करून तिथं आपण त्यांचं रिलेशन काढू शकतो. मग आपल्याला जर सिंगल वेव्हलेंथ जर पाहिजे असेल तर ही सिंगल वेव्हलेंथ आपल्याला कसे मिळवता येणार मित्रांनो, बाय रोटेटिंग द ग्रॅटिंग. जी ग्रॅटिंग आहे मित्रांनो, ही ग्रॅटिंग आता बघा, या ग्रॅटिंगवर आता आपण ग्रूव्ज इथं ड्रॉ केलेले नाही, सिंपल आपण एक प्लेट दाखवून दिलेली आहे. तर ही ग्रॅटिंग आहे, कन्सिडर करा. या ग्रॅटिंगचं जर आपण इथं जर रोटेशन जर केलं तर रोटेशन केल्यानंतर जो इन्सिडेंट होणारे रेडिएशन आहे तर त्याचा सुद्धा अँगल काय होतो, चेंज होतो.
आणि त्या इन्सिडेंट होण्याच्या रेडिएशनचा अँगल जर चेंज झाला तर आपल्याला त्याच्यापासून इंडिव्हिज्युअल डिस्पर्स झालेली आपल्याला रेडिएशन मिळते, ती पण वेगवेगळ्या अँगलला मिळते आणि या वेगवेगळ्या अँगलला जर रेडिएशन डिस्पर्स झाली तर आपण तिथून सिंगल वेव्हलेंथचे रेडिएशन आपण तिथून मिळवू शकतो. सो फ्रेंड्स, रोटेशन ऑफ द ग्रेटिंग टू चेंज द अँगल ऑफ इन्सिडेंट अँड will bring each wavelength in turn to a position to satisfy this equation, and this result gives a monochromatic beam, or this result gives the single wavelength. आणि हे रोटेशन करून, ग्रेटिंगचं रोटेशन करून, इन्सिडेंट रेडिएशनचा अँगल चेंज करून आपण सेपरेट वेव्हलेंथ मिळवू शकतो, तिथं मोनोक्रोमॅटिक रेडिएशन मिळवू शकतो. तर मित्रांनो, ही डायग्राम आपण बघितली की हा ग्रेटिंग आहे, या ग्रेटिंगवर ही पॉलिक्रोमॅटिक लाईट इन्सिडेंट झाली. या पॉलिक्रोमॅटिक लाईटला जर आपण काय म्हटलं, इन्सिडेंट रेडिएशन. बरोबर, इन्सिडेंट रेडिएशन ही इन्सिडेंट झाल्यानंतर आता इथून काय झालं, डिस्पर्शन झालं वेगवेगळ्या अँगलला. आणि हे डिस्पर्शन का झालं, कारण की तिथं कुठला प्रिन्सिपल ऍक्ट झालेला आहे, हिअर इज अ डिफ्रॅक्शन प्रिन्सिपल इज ऑकर. डिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन इथं ऑकर होतो. आणि हे डिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन झाल्यामुळे, आणि डिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन काय म्हणतो की प्रत्येक वेव्हलेंथचं जे काही वेव्ह फ्रंट आहे तर त्याची जी पाथ लेंथ आहे तर ती डिफरंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं काय मिळतं, डिस्पर्शन. म्हणजे ह्या पॉलिक्रोमॅटिक लाईट मधले जे काही वेगवेगळ्या रेडिएशन आहेत तर त्याचं इथं वेगवेगळं पाथ लेंथ आहे, आणि वेगवेगळं पाथ लेंथ असल्यामुळे ते वेगवेगळ्या अँगलला काय होतं, इथं स्कॅटर होत आहे. आणि स्कॅटर होऊन आपल्याला काय मिळतंय, त्या रेडिएशनचा डिस्पर्शन मिळतंय. काय मिळतं, डिस्पर्शन म्हणजे स्प्रेड आउट होणं. बरोबर, ते स्प्रेड होत आहे. मग मित्रांनो, दिस ग्रेटिंग प्रोड्यूस मल्टिपल ऑफ रेडिएशन. आपल्याला माहिती आहे की त्या पॉलिक्रोमॅटिक लाईट मध्ये बऱ्याचशा वेगवेगळे रेडिएशन आहे, आणि ते ग्रेटिंगवर फॉल झाल्यानंतर त्याचं स्कॅटरिंग होणार आणि डिस्पर्शन होणार. आणि डिस्पर्शन झालं तर आपल्याला काय मिळतील, मल्टिपल ऑफ रेडिएशन मिळतील. बरोबर. सो दिस मल्टिपल ऑफ रेडिएशन इज कॉल्ड ॲज हायर ऑर्डर ऑफ रेडिएशन. This is the most important. This multiple radiation is called as a higher order of radiation. There are many order such as first order radiation, second order radiation and third order radiation. बघा मित्रांनो, ग्रेटिंगवर पॉलिक्रोमॅटिक लाईट फॉल झाल्यानंतर त्याचं डिस्पर्शन होईल. डिस्पर्शन झाल्यानंतर आपल्याला मल्टिपल रेडिएशन मिळणार, आणि या मल्टिपल रेडिएशनलाच आपण काय म्हटलं, हायर ऑर्डर ऑफ रेडिएशन. मग हे हायर ऑर्डर ऑफ रेडिएशन म्हणजे आता कुठले कुठले आहेत, फर्स्ट ऑर्डर रेडिएशन आहे, सेकंड ऑर्डर रेडिएशन आहे, थर्ड ऑर्डर रेडिएशन पण असतात, फोर्थ ऑर्डर रेडिएशन पण असतात, आणि बरेच असतात, सो ऑन. मग अशा आपल्याला वेगवेगळ्या ऑर्डरचे काय मिळतील, रेडिएशन मिळतील. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट द सेकंड ऑर्डर इज अ ट्वाइस द वेवलेंथ ऑफ फर्स्ट ऑर्डर. सेकंड ऑर्डर जे काही वेवलेंथ आहे तर ते फर्स्ट ऑर्डर पेक्षा कसे असतील, ट्वाइसने काय असेल, त्यांची वेवलेंथ ही जास्त असेल. सो सेकंड ऑर्डर रेडिएशन आर ट्वाइस द वेवलेंथ ऑफ फर्स्ट ऑर्डर. And friends, third order is a thrice the wavelength of first order. आणि थर्ड ऑर्डर जे काही रेडिएशन असेल ते थ्राइसने, तिपटीने त्यांची वेवलेंथ जास्त असेल कोणापेक्षा, फर्स्ट ऑर्डर पेक्षा. आणि अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या ऑर्डरचे काय मिळत असतात, रेडिएशन मिळत असतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर रेडिएशन मिळतं, सेकंड ऑर्डर रेडिएशन मिळतं, थर्ड ऑर्डर अँड सो ऑन. सो फ्रेंड्स, द हायर ऑर्डर स्पेक्ट्रा produced by grating is more dispersed. बघा मित्रांनो, की आपल्याला जे काय हायर ऑर्डर स्पेक्ट्रा जे काय ग्रेटिंगने आपल्याला प्रोव्हाइड केले असतील ते कसे असतील, मोर डिस्पर्स. आता इथं जर आपण हे डायग्राम जर व्यवस्थित जर लक्षात घेतली तर इथून तर हे जे काय रेडिएशन जे स्प्रेड आउट झाले तर त्याला आपण म्हटले फर्स्ट ऑर्डर, पुन्हा इथं सेकंड ऑर्डर. तर हे जे काय पॉलिक्रोमॅटिक लाईट आहे जास्तीत जास्त कुठपर्यंत स्प्रेड होते, सेकंड ऑर्डर पर्यंत आपल्याला रेडिएशन मिळतात. पण सपोज एखादी लाईट अशी कन्सिडर केली आपण की जी आपल्याला थर्ड ऑर्डर पण रेडिएशन देते, फोर्थ ऑर्डर पण रेडिएशन देते, म्हणजे तिथं डिस्पर्शन कसं असेल, जास्तीत जास्त असेल. म्हणजे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला हायर ऑर्डरचे स्पेक्ट्रा मिळतील तेवढं जास्तीत जास्त तिथं लाईटचं काय झालेलं असेल, डिस्पर्शन झालेलं असेल. म्हणजे जेवढे जास्तीत जास्त हायर ऑर्डर ऑफ स्पेक्ट्रा तेवढं जास्तीत जास्त काय असेल, डिस्पर्शन असेल. जेवढं कमीत कमी डिस्पर्शन तेवढं कमीत कमी काय असेल, तिथं हायर ऑर्डरचे स्पेक्ट्रा असतील. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट
sentence, the higher order spectra produces by grating are more dispersed and resolution is higher. जेवढं जास्तीत जास्त हायर ऑर्डर स्पेक्ट्रा मिळेल तेवढं जास्तीत जास्त डिस्पर्शन, आणि जेवढं जास्तीत जास्त डिस्पर्शन होणार तर तेवढं जास्तीत जास्त आपल्याला काय मिळणार, सिंगल आणि जास्तीत जास्त रिझोल्युशन असलेले आपल्याला मोनोक्रोमॅटिक रेडिएशन मिळतील. So to get desired wavelength of radiation, so it is a must important we have a higher order of spectra, and from this higher order spectra we can filter the required wavelength, and this wavelength is used as a monochromatic light. आणि हे जे काय हायर ऑर्डर स्पेक्ट्रा असेल तिथून आपल्याला हवी असलेली आपण रेडिएशन काय करणार, फिल्टर आउट करणार आणि आपण त्याच्यापासून मोनोक्रोमॅटिक लाईट मिळवणार. तर मित्रांनो, इथपर्यंत हा जो काय टॉपिक होता थोडा वास्ट होता, थोडा मोठा होता, पण अगदी सोपा आहे, जास्त काहीच कठीण नाही आहे. स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपण काय काय शिकलो. आणि हा जो टॉपिक आहे तो फार महत्त्वाचा आहे, तो वारंवार परीक्षेला विचारला जातो, म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, दिस टॉपिक इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. So friends, here is a diffraction grating is end. So we will start the new topics. So next topic is holographic grating. So friends, rule grating have problem of ghost line. रूल ग्रेटिंग म्हणजे आपण सुरुवातीला डिफ्रॅक्शन ग्रेटिंग मध्ये जी मास्टर ग्रेटिंग आपण प्रिपेअर केली मित्रांनो, तर ही मास्टर ग्रेटिंग जी प्रिपेअर केलेली आपण ती कशी केलेली आहे, रुलिंग करून, इचिंग करून, ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने आपण काय केलं, त्याच्यावर थोडं नक्षी काम केलं, कोरीव काम केलं, आणि त्याला कोरून आपण काय केलं, हायली पॉलिश सरफेस एरियाला कोरून आपण काय केलं, तिथं ग्रूव्ज बनवले आणि आपण तिथं रूल केलेली मास्टर ग्रेटिंग प्रिपेअर केली. तर अशा ग्रेटिंगला आपण काय म्हणणार, रूल्ड ग्रेटिंग. So friends, this rule grating have problem of ghost line. ही जी काय रूल केलेली ग्रेटिंग आहे तर त्याला प्रॉब्लेम आहे, आणि कुठला प्रॉब्लेम आहे की घोस्ट लाईनचा. मग घोस्ट लाईन म्हणजे नेमकं काय, द अनवॉन्टेड लाईट और फेंट डिस्प्लेस इमेज ऑफ लाईन इज कॉल्ड ॲज घोस्ट लाईन. ज्या अनवॉन्टेड रेडिएशन आहेत किंवा जी काही रेडिएशन आहे ते रेडिएशन डिस्पर्स झाल्यानंतर जी मोनोक्रोमॅटिक लाईट असेल किंवा त्याच्यापासून आपल्याला नॅरोर बँडविड्थची आपल्याला रेडिएशन मिळाली असेल, त्याच्यासारखी पण ही जी काही लाईन असेल तर ती कशी असेल, फेंट असेल, स्पष्ट नसेल, हायली रिझोल्युटेड नसेल, फेंट डिस्प्लेस इमेज असेल आपल्याला हवी असलेल्या लाईटची, तर तशा लाईटला आपण काय म्हणणार, घोस्ट लाईन. म्हणजे जी लाईट आपल्याला नको हवी आहे, ज्या लाईट मध्ये मुळे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे, अनवॉन्टेड रेडिएशन आहे, फेंट कलरची रेडिएशन आहे, हायली रिझोल्युटेड रेडिएशन नाही आहेत, अशा रेडिएशनला आपण काय म्हटलं, घोस्ट लाईन. सो द प्रॉब्लेम ऑफ दिस घोस्ट लाईन इज ऑकर ड्यू टू इनपरफेक्शन इन रुलिंग. जे आपण रुलिंग करतोय ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने, जे कोरीव काम करतोय, तर तिथं जर इनपरफेक्शन असेल, तिथं जर आपण व्यवस्थित जर तिथं रुलिंग केलं नसेल, तर अशा इनपरफेक्शन असलेल्या रुलिंगमुळे घोस्ट लाईनचा तिथं जे काय प्रॉब्लेम आहे तो तिथं इंट्रोड्यूस होऊ शकतो. मग अशा वेळेस समजून घ्या, मास्टर ग्रेटिंगमुळे किंवा मास्टर ग्रेटिंग प्रिपेअर करताना जर तिथं रुलिंग जर व्यवस्थित झाली नसेल, रुलिंग मध्ये इनपरफेक्शन असेल, आणि सपोज जर तिथं रुलिंग मध्ये इनपरफेक्शन असेल, तर जेव्हा आपण तिथं मोनोक्रोमॅटिक लाईट मिळवण्याचा प्रयत्न करणार डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज करून, तर आपल्याला नेहमी तिथं एरर येणार, प्रॉब्लेम येणार. आणि हा प्रॉब्लेम कोणामुळे येणार, ड्यू टू द घोस्ट लाईन विच आर फेंट डिस्प्लेस इमेज ऑफ लाईन्स और स्ट्रे लाईट. So to avoid such type of problem, we will use the holographic grating. मग असा जर प्रॉब्लेम असेल, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग किंवा मास्टर ग्रेटिंग पासून जर असा प्रॉब्लेम येत असेल, तर हा प्रॉब्लेम जर आपल्याला अवॉइड करायचा असेल मित्रांनो, सो वी आर मस्ट यूज द holographic grating, and this holographic grating provide the spectra which is free from ghost और स्ट्रे लाईट. आणि होलोग्राफिक ग्रेटिंग आपण तिथं यूज करणार. होलोग्राफिक ग्रेटिंग जर आपण यूज केली तर जो काय घोस्ट लाईनचा किंवा स्ट्रे लाईटचा जो काय प्रॉब्लेम असेल तर तो तिथं काय होणार आहे, अवॉइड होणार आहे.
आणि जी आपल्याला लाईट प्रोव्हाइड होणार ती याच्यापासून काय असेल, फ्री असेल. म्हणजेच तिथं आपलं जे काय एरर असेल त्या मेजरमेंट मध्ये तो एरर तिथं काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे. तर मित्रांनो, ही आपण जे काही डायग्राम बघतोय इथं, तर ही डायग्राम आहे होलोग्राफिक ग्रेटिंगची. होलोग्राम सर्वांना माहिती असेल की होलोग्राम कसा असतो. एखादी वस्तू असेल बघा मित्रांनो, त्याच्यावर होलोग्राम लावलेला असतो आणि हा होलोग्राम जर आपण असं जर थोडा उजेडात घेऊन गेलो आणि त्याच्यावर रिफ्लेक्शन बघितलं तर त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे कलर दिसत असतात. ब्ल्यू कलर, व्हायलेट कलर, आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला डोळ्यापर्यंत तो कलरफुल दिसायला लागतो. तर तो असतो होलोग्राम. तर तशाच होलोग्रामचे हे ग्रेटिंग बनवलेले असतात. तर तशा टाईपच्या ग्रेटिंगला आपण काय म्हणणार, होलोग्राफिक ग्रेटिंग. and this holographic grating provide the spectra which is free from ghost line and stray light. So this is the most important. Okay friends, I think you are very well understand this topic. So next move towards the how to prepare this holographic grating. आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट की ही जी काय होलोग्राफिक ग्रेटिंग आहे तर ती आपण कशी प्रिपेअर करणार, कशी बनवणार. So friends, the holographic grating are prepared by exposing a glass surface coated with photoresistance material with the beam of pair of identical laser at a suitable angle. बघा मित्रांनो, जी होलोग्राफिक ग्रेटिंग आपण प्रिपेअर करणार आहे, ही होलोग्राफिक ग्रेटिंग आपण प्रिपेअर करत असताना सुरुवातीला आपल्याकडे ग्लास सरफेस असेल आणि या ग्लास सरफेसवर आता आपण कशाची कोटिंग केलेली आहे, वी आर कोटिंग द फोटो रेजिस्टन्स लेयर. ग्लास प्लेट आहे, ग्लास सरफेस आहे, या ग्लास सरफेसवर आपण कशाची कोटिंग केली, कोट विथ द फोटो रेजिस्टन्स लेयर. and this glass surface containing or coated with photoresistance layer exposed with beam of pair of identical laser at suitable angle. आणि हे जे काय ग्लास सरफेस वर जे काय फोटो रेजिस्टन्स मटेरियल असेल, या मटेरियलला आपण आता कशाला एक्सपोज केलं, बीम ऑफ पेअर ऑफ आयडेंटिकल लेझर. जे लेझर आहेत, लेझरचे बीम आहेत आणि हे लेझर किती आहेत, दोन आहेत, पेअर मध्ये आहेत, असे दोन लेझरचे बीम आहेत. तर त्याला आपण काय केलं, एक्सपोज केलं ऍट सुटेबल अँगल. मग या लेझरला एक्सपोज केल्यानंतर आता पुढे काय होणार ते बघू आपण. सो दिस इज द डायग्राम ऑफ दिस holographic grating. This is a step by step mechanism. In the first step, this is a glass plate, sky blue color, this is a glass plate, and this is a brown color is a photoresistant material. This photoresistant material is coated on this glass surface. When this photoresistant material coated with this glass surface coated with photoresistant material is exposed on laser beam, and this laser are in a pair. बघा इथं पेअरिंग मध्ये आपल्याला काय दिसत आहे, लेझर दिसत आहे. हा एक लेझर बीम आणि इकडचा हा एक लेझर बीम, असे हे वेगवेगळे काय आहेत तिथं लेझर बीम आहेत. आणि त्या लेझर बीमला आपण काय केलं, आता ती ग्लास प्लेट एक्सपोज केली. सुरुवातीला ग्लास प्लेट अशी असेल, एक्सपोज केल्यानंतर मग तिथं आता वेगवेगळ्या प्रकारचं मेकॅनिझम होते आणि त्याच्यानंतर ती होलोग्राफिक ग्रेटिंग अशा प्रकारची होणार आहे. So after the exposing this photoresistant material onto beam of pair of identical laser, so resulting interferences fringes from the two beams and sensitize the photoresistance material. मग त्याच्यानंतर मित्रांनो, जे हे फोटो रेजिस्टन्स मटेरियल आहे जे ग्लास प्लेटवरचं, त्याला आपण पेअर ऑफ आयडेंटिकल लेझरने आपण काय केलं, त्याला एक्सपोज केलं. एक्सपोज केल्यानंतर जे लेझर बीम असेल ते कोणासोबत इंटरॅक्ट होणार, फोटो रेजिस्टंट मटेरियल सोबत इंटरॅक्ट होणार. आणि फोटो रेजिस्टंट मटेरियल सोबत इंटरॅक्ट झाल्यानंतर तिथं इंटरफरन्सेस होतील आणि हे इंटरफरन्सेस झाल्यानंतर आपल्याला फ्रिंजेस मिळतील, म्हणजे तिथं डिझाईन मिळेल, एक आपल्याला नक्षी मिळेल. So these fringes from these two beams are fringing this photoresistance material. इथं नक्षी काम करतील, कोरीव काम करतील. आणि हे केल्यानंतर जे बीम्स आहेत, जे बीम ज्या फोटो रेजिस्टन्स मटेरियल सोबत इंटरॅक्ट होत आहे त्या फोटो रेजिस्टन्स मटेरियलला ते सेन्सिटाइज करतील. and after this sensitizing, this photo resistance material is dissolved and away from this tube and leaving the groove structure.
आणि मित्रांनो, हे जे काय सरफेस ग्लास सरफेस आहे त्याच्यावर आपण फोटो रेजिस्टंट मटेरियल कोट केलेले आहे. मग हे पेअर ऑफ जे बीम आहे तर ते काय होतील, त्या फोटो रेजिस्टंट मटेरियल सोबत इंटरॅक्ट होतील आणि इंटरॅक्ट झाल्यानंतर मग त्याच्यानंतर जे जिथं जिथं इंटरॅक्ट होते तिथलं मटेरियल जे आहे फोटो रेजिस्टंट मटेरियल तिथं त्याला ते डिझॉल्व करतील आणि डिझॉल्व केल्यानंतर ते मटेरियल तिथून ड्रॉ होऊन जाईल, लिव्ह होऊन जाईल आणि हे सर्व लिव्ह झाल्यानंतर डिझॉल्व झाल्यानंतर जर आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर ते स्ट्रक्चर कसं असेल, ग्रूव्ह सारखं स्ट्रक्चर असेल. अँड आफ्टर द interaction of this laser beam with this photoresistant material, so here is a formation of this groove structure, and these groove structure are not shining, so it will make highly polished or shining or reflective by coating with the surface of aluminum. आणि आपल्याला ग्रूव्ह सारखं स्ट्रक्चर मिळेल आणि हे ग्रूव्ह जे असेल ते रिफ्लेक्टिव्ह असेल आणि त्याला रिफ्लेक्टिव्ह जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण तिथं काय करणार मित्रांनो, ॲल्युमिनियमची पुन्हा कोटिंग करणार. ॲल्युमिनियमची कोटिंग झाली तर तिथं आपल्याला ग्रूव्ज मिळतील. सो दिस ग्रूव्ज आर प्रिपेअर्ड ऑन कर्व सरफेस सो दॅट मिरर lenses आर eliminated टू collimate द लेन्स. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण होलोग्राफिक ग्रेटिंग बनवत असतो. होलोग्राफिक ग्रेटिंगचं जो यूज असेल तो आपण केव्हा करणार, जेव्हा आपल्याला मास्टर ग्रेटिंग पासून प्रॉब्लेम येत असेल घोस्ट लाईनचा, स्ट्रे लाईटचा, तर आपण होलोग्राफिक ग्रेटिंगचा यूज करणार. दिस holographic grating are free from this ghost line and stray light. So this holographic grating is prepared by exposing the glass surface coated with photoresistant material to the beam of pair of identical laser beam at a suitable angle. So after the exposing this photoresistant material to the pair of laser beam, so laser beam is interact with this photoresistant material and it sensitizes the photoresistance material, and laser beam interact with that photoresistant material that can be dissolved and away from this plate and leaving the groove structure. आणि आपल्याला कसं स्ट्रक्चर मिळेल, ग्रूव्ह सारखं स्ट्रक्चर मिळेल. बट दिस ग्रूव्ह स्ट्रक्चर आर नॉट रिफ्लेक्टिव्ह अँड इट कॅन बी मेड रिफ्लेक्टिव्ह बाय कोटिंग विथ द ॲल्युमिनियम. आणि त्याला आपल्याला रिफ्लेक्टिव्ह बनवायचं असेल तर आपण काय करणार, त्याच्यावर ॲल्युमिनियमची कोटिंग करणार. तर मित्रांनो हा पॉईंट आपण व्यवस्थित बघितला. तर या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं मित्रांनो. आपल्याला परीक्षेला वारंवार या गोष्टी विचारल्या जातात. रिफ्रॅक्शन रेटिंगवर मोठा प्रश्न असतो. त्याच्यानंतर होलोग्राफिक रेटिंगवर सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट्समध्ये आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला असतो. तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूया. मग पुढचा नवीन जो टॉपिक आहे, अगदी सोपे टॉपिक आहेत पुढचे, तर ते आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आजपर्यंत जेवढा आपला जो लेक्चर झालेले आहे त्याचा स्टडी करून ठेवा. लवकरच तुम्हाला असाइनमेंट दिलं जाईल. असाइनमेंट त्याच्यानंतर तुमची टेस्ट घेतली जाईल. तर टेस्टसाठी प्रिपेअर राहा आणि रेग्युलर स्टडी करत राहा. ठीक आहे मित्रांनो, आपण इथं संपू. थँक्यू. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याने चॅट बॉक्समध्ये त्यांचा प्रॉब्लेम शेअर करा, म्हणजे आपल्याला कळेल नेमकं